सन्मान आपण अतिथी मंचावरती करत आहे. साहेब आपण आलात, आपण आपली उपस्थिती दाखवली, या स्पर्धेला छान छान लावण्याचा प्रयत्न केला. आपला मी या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. अधिक कोणती स्पर्धा जर तुम्हाला सफल करायची असेल तर तन मन धन आणि धनाच्या पाठीराख्यांची आवश्यकता असते आणि ती आम्हाला कोणतेच काही कमी पडू दिलं नाही. खरं तर सर्व ग्रामस्थांनी अगदी चांगला सपोर्ट केला आणि सर्व दानशूर दात्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत. आणि आपण जर सर्व इथे उपस्थित असाल तर यावं आपण व्यासपीठावरती ग्रामस्थ आपला मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. विशाल शिंदे आणि राजकुमार असे दोन फलंदाज फलंदाजीसाठी दाखल झालेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती दशरथ वाई एक्सप्रेस दशरथ गोलंदाजी ट्रॅकवरती. चला सामन्याला सुरुवात करा, अतिरिक्त उशीर खर्च करू नका. यानंतर आम्हाला प्रेक्षणीय सामना देखील खेळवायचा आहे. अंडर 25 गोळेवाडी आणि 40+ मास्टर गोळेवाडी या दोन टीम दरम्यान आपण सामना पाहणार आहोत. राटा उर्दू विकेट ना पहिल्याच बॉलवरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फी शेप मध्ये बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 रन पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. अगदी ओव्हर पिच बॉल आणि त्यावरती प्रहार. फलंदाज राजच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हो पुन्हा एकदा बॅटचा फेस अगोदर क्लोज केला राजच्या आणि त्या कारणामुळे इथून बॉल सरळ विसावतोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती 4 धावा चौकार आला आणि त्यानंतर मात्र दशरथ कमबॅक करून देत असताना आपण पाहतो. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय बोरगाव हा संघ सिक्कीम बोरगाव या नावाने मैदानाच्या आतमध्ये मोर्जीवाडा टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय आणि सुरुवात मोर्जीवाडा टीमची चांगली आपल्याला पाहायला मिळाली. जटमध्ये बॉल डिलिव्हर केला, आपल्या स्पॉटमध्ये अडवलाय बॉल. क्विकम ॲक्शनमध्ये थ्रो देखील केला आणि त्यामुळे आपण पाहतोय डायरेक्ट हिट झाला असतं तर काम बनून गेलं असतं. या बॉलवरती देखील आपण पाहिलं एकंदरीत कोणती धाव नाही आहे. धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी दशरथच्या माध्यमातून. हो यावेळी कट केलाय फटका कमालीचा. इनफिल्डला क्लिअर करा चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. 4 रन अजून एक शानदार चौकार. नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर राजच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती 4 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू
आणि चौथ्या बॉलवरती केलं शानदार चौकार. धावसंख्या 8 आहे आकड्यावरती. पुन्हा एकदा कट केलाय, स्लॅश केलाय बॉलला. बॉल गोषांकी क्षेत्रामध्ये डी झोन मध्ये बॉल चाललाय, सिंगल मिळेल आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 9 या आकड्यावर आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे, 9 ऑन द बोर्ड. अंतिम बॉल शिल्लक षटकातला. दशरथचा पहिला बॉल. दशरथ पहिलं षटक प्रगतीपथावरती घेऊन आलाय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. टप्प्याचा बॉल यावरती देखील कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने पाठवलंय सरळ. बॉलला राजच्या बॅटमधून अजून एक. हो, यावरती सिंगल आहे. अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने देखील गोषांकी क्षेत्र आहे. असं वाटलं 4 धावा येतील, परंतु 4 धावा मिळणार नाहीत. अशा रीतीनं पहिल्या षटकाची समाप्ती होईल आणि पहिल्या षटकाच्याकडे जाऊ संख्या डबल डिजिटमध्ये येऊन पोहोचले. बेनबाद 10. याच दरम्यान सुनील वाडकर साहेबांचं शुभागमन आपण इथे पाहत आहोत. सुनील वाडकर साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज सुरेश वाडकर या गोलंदाजावरती भरोसा दाखवलाय. दुसऱ्या षटकामध्ये सुरेश वाडकरला आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. चला मॅच ऑन करायचे, उशीर करू नका प्लीज. थोडं स्पीडअप घ्या. सुरेश वाडकरला आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. बिनगडी बाद. टोटल धावसंख्या बॅटिंग करत असताना मोर्जीवाडा हा संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. बिनबाद मोर्जीवाडा आपण पाहतोय. हो, यावेळी देखील बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करायचं होतं. कॅच ड्रॉप. सोपा झेल. बॉल डी झोन मध्ये सिंगल मिळेल. विशाल शिंदे आपण पाहतोय स्ट्राईकवरती. मोर्जीवाडा टीम जाऊन पोहोचले. टोटल स्कोर कार्डवरती 11 धावा लागलेत. बिनबाद 11 आपण पाहतोय. 11 ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती सुरेश वाडकर या गोलंदाजाला आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सिक्कीम बोरगाव या टीमकडून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. चला मॅच ऑन करा, थोडं स्पीडअप करा बोरगाव टीम, विनंती असेल. यावेळी देखील ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न, वारंवार ऑफसाईडला टार्गेट केलं जात आहे आणि या बॉलवरती देखील 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न. अगदी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धाब्याच्या मदतीनं आमचे साथी स्कोर आम्हाला धावसंख्या सांगतील की टोटल 13 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. 13 ऑन बोर्ड. 13 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना वन प्लस वन अशा 2 धावा मिळणार आहेत या बॉलवरती. 2 धावा अंकित केल्या जातील स्कोर कार्डवरती. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. एक धाव एक्स्ट्रा आली. फेकी झाल्याने तिथे मात्र बॉल गोषांकी क्षेत्रामध्ये दाखल झाला. त्यामुळे धाव या बॉलवरती 2 मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 15 आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. स्लॉटमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. आपण त्याचा इशारा येतोय. लेग सिक्स सोडून जाणारा बॉल. वाईड बॉल आपण पाहतोय आणि वाईडच्या मदतीने धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटिंग करत असताना मोर्जीवाडा या संघाला आपण पाहतोय. हो, यावेळी देखील ऑफ साइड ऑफ स्टंप. अगदी वाईड यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर बॉल फेकण्याचा प्रयत्न आणि हा बॉल वरती कोणतीही धाव नाहीये. हाही बॉल आपण पाहिला
निर्धाव डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळत आहे. टोटल 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. यावेळी कट केलाय. आता मात्र बॉल थांबणार नाहीये. पाठवलंय सरळ बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल रवाना. 4 धाबे करता हा खणखणीत चौकार. टोटल 11 बॉलचा खेळ झालाय. टोटल 20 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. 20 ऑन बोर्ड. उर्वरित आपण पाहिलं एका बॉलचा खेळ बाकी षटकातला. दुसरं षटक प्रगतीपथावरती. चांगलं बॉलला कट केलं जाते. ऑन साईडला बरेच आपण पाहतो क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये ऑन साईडला टार्गेट केलं जातं. परंतु या मॅचमध्ये आपण पाहिलं मोर्जीवाला टीमकडून ऑफ साईडला बरेच वेळा बॉल ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल आली फुलटॉस बॉलवरती. अशा रीतीनं 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या करीत धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती बिनबाद 21 धावा. चला थोडं स्पीडअप करायचंय. 2 षटकाची समाप्ती झाली. या मॅचला बराच उशीर होतोय पहा. 4 षटकाचा सामना म्हटलं की 20 मिनिटाच्या आतमध्ये सामना संपणं गरजेचं राहतं. पण वेळ क्रिकेटमध्ये आपण पाहतो खऱ्या अर्थाने 4 षटकाचा जर सामना असला तर मात्र पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे असतात. अतिरिक्त तुम्ही वेळ खर्च कराल तर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घेणं बंधनकारक. क्रिकेटला शिस्त लागणं खूप गरजेचं. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज शुभमला आपण पाहतोय. 2 षटकाची समाप्ती झाली. टोटल 20 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अष्टपैलू खेळाडू शुभम, यंग टॅलेंटेड गोलंदाज. हो पहिलाच बॉल क्लीन बोल्ड. त्रिफलाचीत बाद. दांडी गुल केली जाते. पहिला हदरा बॅटिंग करत असताना मोर्जीवाडा टीमला फलंदाजीतून बाद. क्लीन बोल्ड केला. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला खऱ्या अर्थाने गोलंदाजाने. शुभमला आपण पाहतो यावेळी डाऊन द ट्रॅक ओव्हर पिच बॉल पाठवलंय सरळ बॉलला स्टँड मध्ये. सीमा पार षटकार. आल्या आल्या आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना अभयच्या बॅटमधून हा दमदार शानदार षटकार. 27 धावा स्कोर कार्डवरती. एक बाद 27 धावा स्कोर कार्डवरती लगवल्या जात आहेत मोर्जीवाडा या संघाच्या. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो यावेळी ऑफ साईड ऑफ स्टंप कट करायचा होता बॉलला. टप्पा खाल्यानंतर बॉल थोडासा खोलवर राहिला. कनेक्शन झालं नाही. हा बॉल निर्धाव येतोय. षटकार मारल्यानंतर हा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज शुभम या गोलंदाजाचा अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून. तो शुभम आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय आणि या ओव्हरमध्ये एक षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस पद्धतीचा बॉल आक्रमण केलं जाते. काउंटर अटॅक मिस्टामिंग स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सोपा झेल ड्रॉप होतोय. अगदी अलगद बॉल पकडण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा असफल पाहायला मिळाला. आणि इथून कॅचेस क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचे असतात. कॅचेस विन द मॅचेस असतं नेहमी पाहायला मिळतं. परंतु कॅच ड्रॉप झाले. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या. त्या म्हणजे टोटल 2 धाबा कंप्लीट केल्या. धावसंख्या 29 आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. खूप टप्प्याचा बॉल यावेळी देखील कट करायचा आहे. बॉलने उसळ गेली. राईज झाला बॉल. या बॉलवरती कोणती धाव नाहीये. निर्धाव बॉलची संगत आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती शुभमला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 5 बॉलचा खेळ झालाय. अंतिम बॉल शिल्लक षटकातला. चांगलं गुणलेखन आपण पाहतोय. वेदांच्या माध्यमातून यंग खेळाडू आहे. हो यावेळी ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फॅकेंड एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय.
यावेळी आपण पाहता या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या त्या म्हणजे 2 आणि 2 धाबेच्या मदतीनं 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 या आकड्यावर. रोहन गोलंदाजी ट्रॅकवरती 3 षटकाची समाप्ती झाली. टोटल स्कोर कार्डवरती धावा 31, 31 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात. यावेळी पहिला बॉल आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये बॉलला तटवलंय. या बॉलवरती सिंगल कंप्लीट केले जाते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षणीय सामना राहील. एक साईडला अंडर-25 गोळेवाडी आणि 40+ मास्टर गोळेवाडी या 2 टीम दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय. हो यावेळी देखील आक्रमण केलं जात आहे. कॅचची संधी आणि इथून मात्र कॅच ड्रॉप. इनिंगमध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहिलं 3 कॅचेस ड्रॉप झाल्या आणि इथून दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा हदरा बॅटिंग करत असताना मोर्जीवाडा या संघाला. बॉलर तयार रोहन. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. पुन्हा एकदा झटमध्ये बॉल डेटीवर काढण्याचा प्रयत्न. सिंगल धाव काढली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न. मागील बॉलवरती रनआउट झाला होता आणि यावर बॉलवरती देखील आपण पाहतोय 2 धावा जोखीम पत्करले जाते. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. टोटल 35 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 35. या बॉलवरती आपण पाहतोय ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात आहेत. पण बाउन्स बॉल अडवला. क्विक आर्म ऍक्शन मध्ये फेकी देखील केली आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का मोर्जीवाडा संघाला. आज बॉल मारायचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने तटवलाय बॉलला. या बॉलवरती सिंगल धाव मिळेल. फेकी तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल धावेच्या मदतीनं धावा संख्या आपण पाहते 37 धावा लागलेल्या आहेत. 37. अंतिम बॉल. लास्ट बॉल ऑफ दी इनिंग. शेवटचा बॉल असेल षटकातला. यावेळी फुल टॉस पद्धतीचा बॉल ऑन साईडला. 1 बाउन्स बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु बॉल थांबणार नाही. टेनिस बॉल असल्या कारणाने बॉल उसळी घेऊन सीमा पार. अंतिम बॉलवरती चौकार आणि चौकाराच्या साह्यानं पहिल्या सत्राचा खेळ झालाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती मोर्जीवाडा हा संघ जाऊन पोहोचलाय 2 बाद. टोटल 41 धावा
आणि 42 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये सिक्कीम बोरगाव हा संघ उतरेल. थँक्यू सो मच. सेकंड इनिंगकडे आपण वळणार आहोत आणि 42 धावांचं टार्गेट सीकेएम बोरगाव संघासमोर ठेवलं आहे टीम मोर्जीवाडा या टीमनी. चला ओपनिंग जोडी आपल्याला देखील विनंती केली जाते आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. जयराज वाडकर आपल्याला विनंती आहे चला लगेच आपण. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर वाई तालुका आणि वाई तालुक्यातील युवा नेते तथा वाई प्रीमियर लीग ही संकल्पना ज्यांच्या माध्यमातून नवी मुंबई नगरीमध्ये पहिल्यांदा 2014 साली आणली, अर्थातच आमचे लाडके मित्र सन्माननीय पंकजदादा वाडकर यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. बेचाळीस धावांचं टार्गेट आहे आणि सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात जयराज वाडकर आणि त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर बॅटर रोहन वाडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती मोर्जीवाडा टीमच्या माध्यमातून अभय गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. चला मॅचला करूया सुरुवात. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहा अजून बऱ्याच मॅचेस आपल्याला याच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत, त्यासाठी आम्ही विनंती करतोय की थोडंसं फास्ट खेळा. प्रेक्षणीय सामना देखील आहे. 40+ गोळेवाडी विरुद्ध अंडर 25 गोळेवाडी असा सामना आहे. स्ट्राईक एंडला जयराज वाडकर, नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर रोहन वाडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 42 धावांचं टार्गेट आहे आणि 42 धावांचं टार्गेट चेस होईल का हे देखील पाहावं लागेल. मोर्जीवाडा विरुद्ध बोरगाव सीकेएम असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला उडवलंय ऑन साइडला. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय भव्य दिव्य
जयराज वाडकरच्या बॅटमधून येतोय पहिल्या बॉलवरती षटकार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय जयराज वाडकरनी. पुढचा बॉल यावेळेस दुसरा 2x2. अगदी दुसऱ्याच बॉलवरती जयराज वाडकरनी आणखी एक हवाई सफर हवाईला या बॉलला देखील पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. जयराज वाडकरचा नादखुळा फटका षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने IPL मध्ये खेळतोय त्याच पद्धतीची सुरुवात जयराज वाडकर मैदानाच्या आतमध्ये करतायत. हा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. सिंगल तिकडे मिळेल पहा. डायरेक्ट हिट देखील होताना पाहायला मिळते, परंतु इकडे गडबड केली जाणार नाहीयेत कारण 3 बॉलमध्ये 13 धावा आल्यात पहा. जयराज वाडकर काय सुरुवात केली. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं ना तर पाठीमागच्या बॉलचा आपण रिप्ले पाहू शकतो. जे 2 बॉल जबरदस्त पाठवले हवाई सफरनी अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅमेरावर तुम्ही पाहू शकता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला टिपलं जात आहे. हे ओम साई MTCच्या माध्यमातून केलं जात आहे. क्या बात आहे. फटका तर चांगला आहे. कव्हर्सला खेळ आहे. गॅप शोधलाय तिकडे. पाठीमागे क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 14 धावसंख्या स्कोरवरती लागते पहा. पॉवर प्ले मध्ये मॅच खुली केली मी म्हणेन जयराज वाडकरनी. सुरुवात तुम्ही पाहू शकता. 2 बॉल 2 षटकार जयराज वाडकरच्या बॅटमधून येत आहेत. या बॉलला जाऊ दिले, सोडून दिले. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आहे. पंचाने तिकडे सांगितलं की इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त रन देखील स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. यावेळेस फटका पाहू शकता. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल निघून जाईल ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या पलीकडे. जयराज वाडकरची तुफानी बॅटिंग. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार ठोकलेत आणि 3ही षटकार आपण पाहिले तर ऑन साइडला धमाके केलेत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जयराज वाडकर थांबण्याचं नाव घेत नाहीये. आग ओकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले ओम साई MTCच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मिडल स्टंपवरती असलेला बॉल ऑन साइडला खेचून मारला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला टिपलंय ओम साई MTCने आणि हा देखील षटकार आहे. कमालीची बॅटिंग ओम साई MTC. क्लिअर क्लीन ज्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय. रील्स चांगल्या बांधतात पहा. त्याचं कारण देखील आहे. तुमचं कॅमेरावर चांगलं असणं गरजेचं असतं आणि संध्याकाळी तुम्ही जयराज वाडकरच्या बॅटिंगची हायलाईट, जयराज वाडकरच्या बॅटिंगची रील्स इकडे येईल पहा. इकडे प्लेसमेंट करायची होती, इकडे बाद होत आहे जयराज वाडकर पहा. समजदारीचं क्रिकेट. मला वाटतं काही गरज नव्हती. धावा खूप आल्या होत्या. या बॉलवरती देखील आक्रमण करणं गरजेचं होतं आणि कुठेतरी अगदी प्लेस करायचा होता आणि इकडे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहिलं षटक धावा मात्र स्कोरबोर्ड होती 21. अर्धा टप्पा पार केला पहिल्या षटकामध्ये. काय बॅटिंग राहिली जयराज वाडकरची. कॅमेरामॅन तिकडे अगदी जयराज वाडकरला दाखवण्याचा प्रयत्न करतायत. काय फलंदाजी केली जयराज वाडकरनी पहा. 3 षटकार तब्बल ठोकले. पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले तोड बॅटिंग उद्ध्वस्त केलं पहिल्या षटकामध्ये मोर्जीवाडा टीमच्या पहिल्या बॉलरला अभयला. लाजवाब बॅटिंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दशरथ वाडकर बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिला षटकार तुम्ही पाहू शकता. त्याच्या हायलाइट्स तुम्हाला स्क्रीनवरती ओम साई MTCच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. हा पहिला षटकार होता जो ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला टोकला होता. त्यानंतर दुसरा षटकार पाहू शकता. याही बॉलला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं होतं. लाजवाब बॅटिंग, सुपर बॅटिंग. आणि हा तिसरा षटकार जबरदस्त बॅटिंग केली पहा. ऑन साइडला 3ही फटके लाजवाब होते. शेवटचा बॉल तुम्ही पाहू शकता जिथे बॅटची एज लागली. प्लेसमेंट करण्याच्या नादामध्ये कुठेतरी सिंगल घ्यायची होती आणि तिकडे मात्र चुकी केली मी म्हणेन जयराज वाडकरनी. ज्या फ्लो मध्ये तो बॅटिंग करत होता त्या फ्लो मध्ये बॅटिंग करत असताना इकडे विकेट आली पहा.
पहिला बॉल वाईड आहे. 22 धावसंख्या. 20 धावांची गरज आहे इथून पुढे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. सीकेएम बोरगाव संघ वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. 23 धावसंख्या, एक विकेट. सीकेएम बोरगाव संघ खूप पुढे चाललाय मी म्हणेन या मॅचमध्ये. सीकेएम बोरगाव संघाचा विचार केला तर 24 बॉलचा खेळ होता, 42चं टार्गेट होतं. पहिल्याच षटकामध्ये धुव्वाधार सुनामी. मैदानाच्या आतमध्ये कडक उन्हाळा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये कडक बॅटिंग. जयराज वाडकरच्या बॅटमधून आपण 3 षटकार पाहिले. सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय, परंतु सामना मात्र तुम्हाला फिनिश करावा लागेल. शेवटचा रन देखील इकडे काढावा लागेल तरच सामना सीकेएम बोरगाव संघ जिंकला असं आपण जाहीर करू शकतो. फटका चांगला आहे, ऑन द राईज खेळला, गॅप आहे तिकडे. टप्पा पडल्यानंतर बॉल थांबेल का पाहावं लागेल. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बाउंड्री टच झालेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकांनी त्यांनी स्वतःने सांगितलं की हा चौकार आहे. येस, इट्स अ 4. चौकार येतोय पहा रोहनच्या बॅटमधून. रिप्ले टेलिकास्ट पुन्हा एकदा ओमसाई एमटीसी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बॉलला तिकडे शेवटपर्यंत टिपण्याचा प्रयत्न केला जात आहे पहा. इकडे टच झाला अगदी बाउंड्रीच्या लाईनला आणि तिकडे त्यांनी देखील सांगितलं की हा चौकार आहे. फुलटॉस पुन्हा एकदा ऑन द राईज केलेला फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल खाली आणि इकडे मात्र कॅच आउट रोहन वाडकर. थोडस आपण जर पाहिलं फुलटॉस बॉल होता. सगळेच बॉल ऑफ साईडला तुम्ही मारू शकत नाही. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. ती एकूण धावसंख्या 27 धावसंख्या. 15 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने या अगोदरच्या बॉलवरती ज्या पद्धतीने ही बाउंड्री गेली. पाय अगदी आपण जर पाहिलं ना तर लाईनला टच होताना आपण पाहतोय. हे सर्व गोष्टी तुम्हाला ओमसाई एमटीसीचे कॅमेरामॅन आणि माझे मॅनेजर पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतायत पहा. कॅमेरा वर्क खूप चांगलं. नेक्स्ट बॅट्समन सुरेश. ओहो, इकडे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अपील मात्र पंचांनी तिकडे स्ट्रॉंग केले अपील पंचांकडे, परंतु इकडे पंचांनी मात्र स्पष्ट नकार दिलाय. सिंगल रन असेल का पाठची ते पंचांनी डिक्लेअर करा प्लीज. डिक्लेअर स्वरूपामध्ये सिंगल आहे. ओके, पंचांनी तिकडे कळवलंय आणि आपण जर पाहिलं तर अगदी डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 ते 28 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 42चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 15 बॉल 14 मध्ये हा बॉल जबरदस्त खेळलाय. पॉइंटला बीट केलं या बॉलनी, परंतु पाठीमागे पहा डीपला काय क्षेत्ररक्षण झालंय. क्लास क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावसंख्या इकडे आणखी स्कोरबोर्डमध्ये ऍड होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 30 रन्स. 30 धावसंख्या स्कोरबोर्डती. चार बॉल होत आहेत पहा. 2 बॉल आणखी आहे. 30 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 12ची गरज आहे इथून पुढे या सामन्यामध्ये सीकेएम बोरगाव संघाला जिंकण्यासाठी. टप्पा चांगला होता. अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते पहा. डॉट बॉल तुम्ही टाकले ना तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा मोर्जीवाडा संघ येऊ शकतो. चांगली गोलंदाजी इथून पुढे तुम्हाला करावी लागेल. विकेट्स तुम्हाला वारंवार इकडे घ्याव्या लागतील. महत्त्वाच्या तर विकेट्स आल्यात.
सामन्यामध्ये रंगत येऊ शकते, डॉट बॉल येऊ शकतात. गोडेवाडी टीमचे जे सर्व खेळाडू आहेत ना त्यांना विनंती करूया थोडंसं लांब जा, कारण इकडे माईकमध्ये सगळा आवाज जातोय. थोडंसं तिकडे जावा तुम्ही त्या बाजूला. 31 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज या सामन्यामध्ये टीम सीकेएम बोरगाव संघाला. चला सामन्याला थोडंसं स्पीडअप करा. बारा बॉल आणि 11 धावांची गरज आहे. पहिला बॉल गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण जर पाहिलं तर राहुल येतोय मोर्जीवाडा टीमच्या माध्यमातून आणि 11 धावांची गरज आहे, परंतु मॅच अजून देखील मी म्हणेन ऑन आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पूल केलाय. इथे पहा क्षेत्ररक्षकाने बॉल मात्र अडवलाय. जागेवरती स्किड झाले परंतु बॉल अडवलाय. पहा एफर्टसाठी अगदी टाळ्या होणं देखील गरज असेल या क्षेत्ररक्षकाचं. क्षेत्ररक्षक कोसळला त्या ठिकाणी, जेल होऊ शकला असता. हा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. फटका पुलचा होता, टायमिंग प्रॉपर होतं, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आले. शेवटच्या क्षणी मात्र त्यांचा पाय घसरला, पाठी खाली कोसळले त्या ठिकाणी. हा फटका चांगला आहे. कव्हर पॉइंटला खेळलाय फटका. बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. दशरथ वाडकरच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत आहेत. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. .37 37 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. दशरथ वाडकर ऑन द राईज केलेला फटका, इनसाइड आउट, ओव्हर द कव्हर केलेला फटका, लाजवाब स्ट्रोक. मॅच फिनिश केली दशरथ वाडकर. सीकेएम बोरगाव संघाने हा सामना जिंकला आपल्या अंदाजामध्ये, आपल्या स्टाईलमध्ये, आणि मी म्हणेन कमालीचा खेळ राहिला सीकेएम बोरगाव संघाचा. अप्रतिम बॅटिंग, जयराज वाडकरचे 3 षटकार आणि त्यानंतर वेल फिनिशर च्या भूमिकेमध्ये आपण दशरथ वाडकर यांना पाहिलं. लाजवाब बॅटिंग. चला यानंतर टॉस केला जाईल. कॅप्टन या.